नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये मंदाकिनी आता घरी येताच आता सगळ्यांच्या समोर रडत असते आणि सगळ्यांना सांगत असते की मी एवढी लाचार नाही आहे, मी कशाला तो त्या दुकानातील दागिना चोरू. कानाला हात लावत आता मंदाकिनी म्हणते एवढी लाचार मी कधीच होऊ शकत नाही. स्वानंदी आता मंदाकिनीला शांत राहायला सांगते. ओरडतच आता मंदाकिनी म्हणते की स्वानंदी मला सांग ना, कसं शांत राहू. अगं घरच्यांचाच माझ्यावरती विश्वास नाही तर बाहेरच्यांचा विश्वास तरी कसा बसेल. स्वानंदी म्हणते की नको आई, तू इतका स्वतःला त्रास करून घेऊ. तर स्वानंदीकडे बघत मंदाकिनी म्हणते मी नाही आहे गुन्हेगार. आणि स्वानंदीच्या बाबाकडे बघत आता मंदाकिनी म्हणते पण यांचा नाही आहे ना माझ्यावर विश्वास. मला माहिती आहे मी फटकळ तोंडाची बोलणारी आहे, डायरेक्ट बोलते, पण एवढं सगळं मी नाही करणार हो, माझ्यावरती विश्वास ठेवा. आता स्वानंदीचे बाबा आता मंदाकिनीच्या डोळ्यात बघतात आणि तेवढ्यात रोहनच्या मोबाईलवर आदिराचा कॉल येतो. तर रोहन मंदाकिनीला आता म्हणतो की आई तू आता गप्प बस, मला आदिराचा कॉल येतोय. आणि रोहन आदिरासोबत बोलायला आता आतमध्ये जातो. आणि त्यानंतर आता आतमध्ये जाताच आदिरा इकडे रोहनला म्हणते की हे बघ, जे काही झालं ते तुला कळलंय का. तर रोहन म्हणतो हो. तेव्हा आदिरा म्हणते हे व्हायला नको होतं. तर रोहन भडकतच म्हणतो की हे बघ आदिरा, तुझासुद्धा माझ्या आईवर विश्वास नाही आहे का. अगं तिने शपथ घेऊन सांगितली आणि ती हे करणारच नाही आहे. आदिरा म्हणते हे बघ मला असं काही म्हणायचं नाही आहे. आदिरा म्हणते की मला फक्त एक म्हणायचं आहे की आजचा जो महत्त्वाचा दिवस होता, आनंदाचा दिवस होता, तो फक्त एका गोष्टीमुळे स्पॉईल झाला. रोहन आता ओरडतच म्हणतो सांग ना आदिरा, काय स्पॉईल झालंय. रोहन म्हणतो की अगं माझ्या आईने काही केलंच नाही तर स्पॉईल होण्याचा प्रश्न येतोच कुठे आदिरा. रोहन म्हणतो हे बघ, जर तू माझ्या आईला ब्लेम करणार असेल तर पुढे खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आता रोहन म्हणतो त्यापेक्षा आदिरा तू पुन्हा खरंच एकदा लग्नाचा विचार कर. आणि लगेच ते ऐकताच आदिरा म्हणते की आर यू सिरियस रोहन. रोहन म्हणतो हो. आदिरा म्हणते की अगं मला समजून घे, मी असं काही बोलतच नाही आहे रोहन म्हणतो हे बघ, मी जे बोलतोय ते एकदम रियालिटी आणि प्रॅक्टिकली बोलतोय. आदिरा म्हणते माझंच चुकलं, मी तुला फोनच करायला नको होता, तुला ना माझे इमोशनच कळत नाही आहे. आदिरा म्हणते की मला वाटलं होतं तू माझ्यासोबत इमोशनलमध्ये असशील, पण मी तुझ्याकडून जास्तच अपेक्षा करते असंच मला वाटतंय. आणि फोन नसता केला तर बरं झालं असतं, बाय असे म्हणत आदिरा फोन कट करते. आणि तेवढ्यात आता इकडे समर हा आदिरा समोर येतो. समरने आदिराचे बोलणे ऐकलेले असते. तर समर म्हणतो काय झालं आदिरा. तेव्हा आता आदिरा म्हणते की तो इडिएट, त्याने मला आत्तापर्यंत 10 वेळा सांगून झाला असेल लग्नाचा पुन्हा एकदा विचार कर, पुन्हा एकदा विचार कर. अरे किती वेळा ऐकायचं मी पिंट्या दादा, मला वाटलं होतं तो माझ्यासाठी इमोशनल अवेलेबल असेल. आदिरा म्हणते पिंट्या दादा तो समजूच शकत नाही आहे मला आणि मला खूप हर्ट होतंय. समर आदिराचे ते सगळे बोलणं शांतपणाने ऐकत असतो. आदिरा म्हणते सतत मी याच भीतीमध्ये असते की आत्ता लग्न मोडेल म्हणून. तेव्हा आता समर म्हणतो हे बघ आदिरा, मी असताना हे असं होऊ देणार नाही. आणि त्यानंतर समर आता स्वानंदीला फोन लावतो आणि म्हणतो की अवेलेबल आहेत का बोलायला. तेव्हा स्वानंदी म्हणते बोला. समर म्हणतो हे बघा, जे काही ज्वेलरी शॉपमध्ये आज जे काही झालंय ना, तर लगेच आता स्वानंदी म्हणते हे बघा, त्यामुळे आम्ही सगळेजण दुखावलो गेलेलो आहोत. समर म्हणतो मला त्या विषयावर बोलायचं नाही. तर स्वानंदी म्हणते मला वाटलं तुम्हाला त्याच विषयावर बोलायचं असेल. समर म्हणतो मला रोहनबद्दल बोलायचं. तर स्वानंदी म्हणते रोहनने काय केलंय आता. तेव्हा समर म्हणतो की त्याचं आणि आदिराचं या गोष्टीवरून भांडण झालंय. स्वानंदी म्हणते होऊ शकतो, कारण आता तो देखील डिस्टर्ब आहे. तेव्हा समर आता स्वानंदीला म्हणतो की प्लीज तुम्ही रोहनला जरा समजवा. स्वानंदी म्हणते हे बघा, या गोष्टीवरून जर तुम्हाला तुमचा निर्णय बदलायचा असेल तर. समर म्हणतो निर्णय जर बदलायचा असता तर कधीच बदलला असता. समर म्हणतो मी फोन केला कारण मला असं वाटलं होतं की रोहन आणि आदिराच्या 4 गोष्टी तुमच्या कानावर घालाव्यात. स्वानंदीचे बाबा म्हणतात हे बघ मंदाकिनी, जे झालं ते झालं, पण आता बसून काय राहिली, अगं किती कामं पडली. आता मंदाकिनी म्हणते की माझ्या आयुष्यात एवढा अपमान झाला नव्हता, एवढा अपमान त्यांनी माझा केलाय. मंदाकिनी म्हणते की मला माहिती होतं का ते माझ्या बॅगमध्ये कोणी टाकलं. तिथल्या तिथे जर प्रकरण मिटवलं असतं तर पोलीस कशाला बोलवायची गरज होती. आता जोपर्यंत आदिराची आई माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी आदिराला लग्न करून या घरात आणणारच नाही, असे मंदाकिनी ठाम निश्चय करते. तेव्हा आता स्वानंदीचे बाबा म्हणतात अगं तू काय बोलतेस हे मंदा, उद्या आपल्याला मुहूर्त रोवायची आणि तुझे आता ही नवीन नाटकं चालू झाले की काय. स्वानंदीचे बाबा म्हणतात सारखं सारखं काय वरमाई करते, आपल्या मुलीचं सुद्धा लग्न होणार आहे.
जशी त्यांची मुलगी लग्न करून आपल्या घरी येणार तशी आपली ही मुलगी लग्न करून त्यांच्या घरी जाणार आहे. आता स्वानंदीच्या बाबांना त्रास होऊ लागतो. पटकन स्वानंदी त्यांना पाणी देते. मंदाकिनी म्हणते शांत व्हा, पाणी प्या, येईन बरं मी लग्नाला. आता इकडे समर, मलिका सगळेजण आदिरासोबत आता बोलत असतात. तर आदिरा म्हणते की आई पण सगळ्या गोष्टी फिरून फिरून माझ्या लग्नापाशीच काय येतात. मलिका म्हणते की विषय तर तुझ्याच लग्नाचा आहे ना. आणि तेवढ्यात आता लगेच आदिरा म्हणते की माझं लग्न करायचं की नाही करायचं हाच विषय का बोलला जातो आणि मला हे अजिबात आवडत नाही. तर समर आदिराला शांत राहायला सांगतो. समर म्हणतो की आवाज चढून बोलू नकोस, अगं ती तुझी आई आहे आणि जे घडलं ना ते वाईटच घडलं. मलिका म्हणते अरे समर त्यांनी चोरी करायचा प्रयत्न केला. पुन्हा आदिराला राग येतो. आदिरा म्हणते की अगेन अँड अगेन यू आर टेलिंग सेम थिंग. तर लगेच आता इकडे मलिका आदिराकडे बघते. मलिका म्हणते मी कुठे म्हणते त्यांनीच केलं, पण मग त्यांच्याच पिशवीत दागिना कसा आला. आदिरा म्हणते की मिसअंडरस्टँडिंग असू शकते ना मॉम. आता आदिरा म्हणते की मॉम मला वाटतंय तूच तो दागिना त्या आईच्या पिशवीत घातला असेल. आता मलिकाला धक्का बसतो. आदिरा म्हणते कारण तुला रोहन आणि त्याची फॅमिली आवडत नाहीये ना, कारण तुला हे लग्न होऊच द्यायचं नाहीये आणि म्हणून तू हे सगळं केलंस. तर मलिकाला धक्का बसतो. आता इकडे स्वानंदीचे बाबा म्हणतात की स्वानंदी अगं हे कार्य फक्त निर्विघ्नपणे पार पडायला हवं एवढीच माझी देवाकडे इच्छा आहे. आणि इकडे आता मलिकाला मोठा धक्का बसतो आणि रडका चेहरा करत मलिका म्हणते की माझ्यावर ब्लेम करतेस. तर आदिरा म्हणते आता कळलं का ब्लेम केल्यावरती कसं वाटतं मॉम, आणि रोहनच्या फॅमिलीवर तू सतत आणि सतत ब्लेम करतेस तेव्हा त्यांच्या मनाला काय वाटत असेल. आदिरा म्हणते तुझा प्रॉब्लेम फक्त रोहनच्या फॅमिलीबरोबर आहे, रोहन बरोबर नाही. आणि जर तुला असं वाटत असेल तर मी हे लग्न मोडेन म्हणून तर तो तुझा सगळ्यात मोठा गैरसमज आहे असे आदिरा मलिकाला ठणकावून सांगते. आदिरा म्हणते मला ना तुझ्यासोबत बोलायचंच नाही कारण तू मला समजूच शकणार नाहीये मॉम. आता रागाने आदिरा तिथून निघून जाते. तेव्हा समर मलिकाला सल्ला देतो हे बघ काकू तू आता आदिराशी काहीही बोलू नको, ती आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये आणि या बाबतीत रोहन नक्कीच आदिराच्या संसाराचा तिच्या आनंदाचा नक्की विचार करील. मलिका नाटक करत म्हणते की समर तुझं म्हणणं पटतंय, शेवटी हेच खरं आहे. रडतच मलिका म्हणते की माणूस फक्त प्रयत्न करू शकतो, अजून काय करू शकतो. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी आदिरा आणि स्वानंदीच्या लग्नाची मुहूर्त रोवली असते आणि त्यासाठी गुरुजी आलेले असतात. सगळी पूजाविधी आणि सगळं काही झालेलं असतं. गुरुजी मंत्र म्हणत असतात. स्वानंदी सगळेजण आता समोर हात जोडून उभा असतात. गुरुजी म्हणतात नारळाची पूजा करा, हळदी कुंकू अक्षता वाहून घ्या आणि त्या पद्धतीने आता स्वानंदी आणि सगळेजण गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूजा करतात. आणि आता रोहन आणि स्वानंदी देवाला नमस्कार करतात. आता शेजारच्या बायका सुद्धा आलेल्या असतात. मंदाकिनी आता गुरुजींना म्हणते की जात्यावरच्या त्या ओव्या म्हणायच्यात ना, तर गुरुजी होकार देतात. तर मंदाकिनी त्या बायकांना म्हणतात की हो जाऊ द्या ओव्या. आणि जात्यावरती आता हळद दळत त्या बायका आता ओव्या गाऊ लागतात. आणि इकडे आता समरच्या घरी सुद्धा आता लग्नाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी आता शेजारच्या बायका आलेल्या असतात आणि सगळी तयारी झालेली असते. आणि तेवढ्यात आता आदिरा तिचे आवरून आता आजी समोर येते आणि पटकन आजीला मिठी मारत म्हणते आज्जू कशी दिसते ग मी. आजी हसतच म्हणते अगं आदिरा तू नेहमी सुंदर दिसते. आणि तेवढ्यात आता मलिका अंशुमन आदिराकडे बघतात तर समर तिथे आलेला असतो. आणि त्या शेजारच्या बायका आता समर आणि आदिराचं अभिनंदन करतात. आता ती शेजारची बाई म्हणते की समरची बायको समर एवढीच हुशार आहे का. आणि ते ऐकताच मलिका म्हणते नाही हो ती एवढी शिकलेलीही नाहीये आणि बिझनेसमधलं तिला काही माहितीही नाहीये. मलिका म्हणते मला वाटतंय बहुतेक ती हाऊसवाईफच होईल. ती शेजारची बाई म्हणते म्हणजे गरीब घरची मुलगी आहे का आणि कसं मॅनेज करायचं मग हे सगळं. हल्ली वर्षभर सुद्धा लग्न असे टिकत नाही आणि वर्षभरातच डिवोर्स होतात. आणि तेवढ्या शेजारची दुसरी बाई गुरुजींकडे जाते आणि म्हणते गुरुजी मुहूर्ताची वेळ झाली ना तेव्हा तुम्ही एकदा आजीकडे जाऊन सांगता का. आता ते ऐकून आदिरा आजीला राग येतो. आजी त्या बाईला म्हणते की अहो काय अपशब्द बोलता तुम्ही, आज मुहूर्तमेढ रोवायची पूजा आहे. आणि तेवढ्यात आता गुरुजी तिथे म्हणतात की हो आजी मुहूर्ताची वेळ टळून चालली. गुरुजी म्हणतात चला आता आपल्याला पूजा करायला हवी. तर आजी म्हणते ठीक आहे आणि सगळेजण आता पूजा करायच्या ठिकाणी येतात. आणि इकडे आता त्या बाईने मलिकाने सांगितलेला प्लान पूर्ण केलेला असतो. सगळेजण आता पूजेला समोर बसलेले असतात. मलिका आता तिथेच उभी असते आणि गुरुजी आता मंत्र म्हणू लागतात. आणि तेवढ्यात आता ती बसलेली बाई मलिकाकडे बघते तर मलिका तिला खुणावते. इकडे आता आदिरा खूप खुश असते. आणि तेवढ्यात आता गुरुजी त्या बाईकडे काडीपिटी देतात आणि म्हणतात की ताई तुम्ही आता दिवा पेटवा. आणि आता ती बाई
काडीपिठी ओढून आता दिवा पेटवू लागते. तर तेवढ्यात मलिका सगळ्यांचा डोळा चुकून तिथेच आता समोर उभी असलेली ती कुऱ्हाड तिला आता धक्का लावू लागते आणि पटकन सगळ्यांचा डोळा चुकून मलिका ती कुऱ्हाड आता त्या बाईच्या हातावर पाडते. तर ती बाईच्या हातावर ती कुऱ्हाड पडून बाईच्या हातातून भळाभळा रक्त येऊ लागते. तर ते बघून सगळेजण घाबरतात आणि त्यानंतर आता मेहंदीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. तर इकडे आता समर त्याच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी आता नकार देत असतो. तर तेवढ्यात आदिरा आता स्वानंदीला फोन करते आणि म्हणते की अगं नंदुताई, अगं हा पिंट्या दादाना हातावर मेहंदीच काढत नाही आणि जर पिंट्या दादाने त्याच्या हातावर मेहंदी काढली नाही ना तर मी सुद्धा माझ्या हातावर मेहंदी काढणार नाही, तेव्हा त्याला समजाव ना तू. तर स्वानंदी म्हणते की आता मी तरी काय समजावणार. तेवढ्यात आता स्वानंदी ही आता आदिरा ही समरकडे फोन देते. तर स्वानंदी समरला म्हणते की हे बघा, आदिराच्या चेहऱ्यावरील आनंदासाठी तुम्ही एवढा मोठा घाट घातलाय ना, तर घ्या ना आता मेहंदी लावून. तेव्हा आता लगेच समर हा स्वानंदीला म्हणतो की मग तुम्ही सुद्धा लावा ना मेहंदी. इकडे आता मलिका ही अंशुमनकडे येते आणि अंशुमनला म्हणते की या मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये मेहंदीचा कसा बेरंग करायचा ना ते मला चांगलंच माहिती आहे. तर आता मेहंदीच्या कार्यक्रमात मलिकाने केलेला डाव आता कसा मलिकाला रंगेहात पकडून आता समोर आणणार आणि समर आणि स्वानंदीची मेहंदी कशी रंगणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.